नियोजन करणं ही खरोखरच त्रिमूर्तीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची पर्वणी होती. काल या परिषदेच्या रूपानं ग्रंथ दिंडी निघाली. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचं आगमन या कॅम्पसमध्ये पहिल्यांदा झालं आणि डॉक्टर साळुंखेंसारखे 5-6 विद्यापीठांचे कुलगुरू राहिलेले व्यक्तिमत्व आपल्याला काल आपल्या मंचावर उपस्थित होते. हे खरोखर त्रिमूर्तीमध्ये जे सिनियर कॉलेज नव्यानं सुरू झालेलं आहे, पण नव्यानं सुरू झाल्यानंतर एवढी ज्येष्ठ मंडळींचं आगमन कॅम्पसमध्ये होणं ही आमच्यासाठी खरोखरच एक पर्वणी होती. आणि विद्यार्थी छोटे विद्यार्थ्यांसाठी जे शस्त्र प्रदर्शन लावलेलं होतं, पुस्तकांचं प्रदर्शन लावलेलं होतं, तर ती मुलं आपसात बोलत होती की खरोच अशी चिलखत असते का, अशी लोखंडी वीण असते का, ती खंजिरी काय असते, भाले काय असतात. आणि वाघनखं त्यांनी फक्त धड्यांमध्ये वाचलेले होते, पण वाघनखं अशी असतात ही का त्यांना प्रत्यक्षात बघायला मिळाली. आणि ह्याचा खरोखरच आम्हाला मनस्वी आनंद होत होता. आपण लोकांनी या संस्थेमध्ये या परिषदेचं आयोजन करताय म्हणजे आमच्या सिनियर कॉलेजचे प्राचार्य अडसुळे सर आहेत, समन्वयक डॉक्टर अनुराधा गोरे मॅडम आहेत, ढोरजळगावचे प्राचार्य धनवाटे सर आहेत आणि उपप्राचार्य तपासे सर आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम. ह्यांनी खूप पहिलं नियोजन होतं. ह्याच्या आधी एनईपीचा एक प्रोग्राम झालेला होता मोठा, पण दुसऱ्या ठिकाणी संकुल आहे. हे एका पिढीचं काम नाहीये, पण हे एका पिढीत झालेलं आहे. आज ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर कुलकर्णींनी म्हटलं की त्रिमूर्तीची इथे ही निर्मिती होणं ही म्हणजे एक बंडखोरी आहे. सर, मी तुम्हाला खरोखर हे सांगू इच्छिते की प्रत्येक गोष्टीला इतिहास असतो आणि कसा इतिहास असतो हे डॉक्टर सतीश कदमांनी खूप छान काल सांगितलं. फुलाला सुद्धा इतिहास असतो, प्रत्येक गावाला इतिहास असतो. तसंच या संस्थेचाही एक इतिहास आहे सर, की शून्यातून निर्मिती. म्हणजे या इतिहासाची साक्षीदार मी आहे की लग्न होऊन मी जेव्हा माझ्या सासरी प्रवेश केला तेव्हा मी झोपडीत प्रवेश केलेला होता आणि लग्नानंतर 3 दिवस आंघोळ केलेली नव्हती, कारण आंघोळीला जागाच नव्हती, बाथरूम नव्हतं. म्हणजे घरच्या बाया आंघोळ करायच्या असं छोटं भेंडी घातलेलं होतं, अशा चर्चा करायच्या, पण मला प्रश्न पडायचा की इथे आंघोळ कशा करतात. अशी परिस्थिती असताना हे संकुलाची निर्मिती होणं ही खरोखरच तर तुम्ही म्हणता ही बंडखोरी आहे. पण तिसऱ्या शक्तीचं वरदान असल्याशिवाय, आशीर्वाद असल्याशिवाय ज्यांना राहायला घर नाही, आज सरांनी तुम्हाला सांगितलं कुठल्या परिस्थिती, त्यामध्ये हे संकुल उभं असणं किंवा आपली स्वतःची शाळा असणं हे स्वप्न पाहणं सुद्धा खरोखरच योग्य वाटत नाही. आणि म्हणून जे आपण ऐकलेलं आहे की समाजाने बहिष्कृत केलेली ज्ञानेश्वर भावंड त्यांना नेवासाने आशीर्वाद दिला होता असं आपण ऐकतो. तर ह्या नेवासा वासियांनी त्यांना आश्रय देताना कधीतरी मनात येतं की त्या भावंडांची पावलं या भूमीतून पुढे गेलेली असणार आहे आणि म्हणून आज इथे विद्येची ही संकुलं उभी झालेली. तर ही बंडखोरी करण्याची शक्ती सुद्धा माऊलींनी दिलेली आहे. संपन्न विद्यार्थी तयार व्हावे आणि ती आजच्या काळाची गरज आहे हे या अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेलं आहे. तर म्हणूनच आज 22 तारखेला जे लोकार्पण होत आहे राम जन्मभूमीचं अयोध्या